3 कोटी आकडा काय ते दादाचं म्हणजे दादाने सांगितलं, पण त्याच्यापेक्षा जास्त लोक येऊ शकतात असा अंदाज आहे. आणि हे सरकारला खरंच परवडणार नाही, कारण हायवे जाम होऊन जाईल, सगळी मुंबई जाम होईल. पण दादांनी 20 तारीख दिली, याचा अर्थ त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन आहे. आणि दादांनी या सरकारला स्पष्ट इशारा दिलेला आहे, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही. आणि आम्हाला दादावर विश्वास आहे. वादळ येणार, असं वादळ पण थांबू शकतं का? वादळ तर येणारच. कोरोनाचे मुंबईमध्ये 3 रुग्ण सापडले. अरे काय चाललं हे तुमचं? हे थांबवा तुम्ही. कधी कोणी विचार नाही, स्वतः निर्णय घेऊन टाकतात. परंतु मनोज जरांगे पाटील हे समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. त्यामुळं तो निर्णय ते त्यांचा नाही, हा समाजा विचारून घेतलेला निर्णय. आजही म्हटले जायला तयार आहेत आणि 20 तारखेच्या नंतरही बी आम्ही जायला तयार आहेत. परंतु बघा, शंका घेणाऱ्याची कुवत तपासून त्याच्या शंकेला किंमत द्यायला पाहिजे. वेळ देणाऱ्यापेक्षा वेळ मागणारा कोण आहे याला जास्त किंमत आहे माझ्या मते. अरे 20 तारीखच काय, दादाने अजूनही 2 दिवस जर शिल्लक दिले असते, हा तर दादांचा मोठेपणा राहिला असता. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय शिवराय. अतिशय छान प्रश्न मी मला विचारला की 20 तारखेला मनोजदादा जरांगे अंतरवाले सराटीवर निघणार आहेत. परंतु आपण जसं म्हटलात की 26 तारखेला मुंबईला पोहोचणार, ते शक्य नाही. तर रोजचं जर 30 किलोमीटर अंतर धरलं, 25 ते 30 किलोमीटर, तर 13 दिवस 405 किलोमीटर आहे इथून मुंबई आझाद मैदान. तर रोजचं जर 30 ते 40 किलोमीटर अंतर धरलं तर ते 16 दिवस लागतील जायला. 16 दिवस ज्यावेळेस लागतील आणि दादा ज्यावेळेस पोचले त्याच्या थोडं मागं मी येईल. ज्या दिवशी दादा 20 तारखेला अंतरवली सराटीवर निघणार आहेत, तर रस्त्यानेच त्यांना एक मराठ्यांचा महासागर म्हणजे गावाचे गाव त्यांना जॉईन होतील. 3 कोटी आकडा काय ते दादाचं म्हणजे दादाने सांगितलं, पण त्याच्यापेक्षा जास्त लोक येऊ शकतात असा अंदाज आहे. आणि हे सरकारला खरंच परवडणार नाही, कारण हायवे जाम होऊन जाईल, सगळी मुंबई जाम होईल. आणि आम्हाला असा अंदाज आहे, जसं आपण म्हटलं 3 कोटी लोक. मला असं वाटतं दादा आझाद मैदानावर आणि शेवटचा माणूस संभाजीनगर राहतो काय, म्हणजे मागचे पुढे पोहोचतील का नाही पोहोचतील ही शंका आहे आम्हाला. इतका सगळा समाज जनसागर महासागर या प्रामाणिक नेतृत्वाच्या पाठीमागे उभा आहे आणि नक्कीच हे होऊ शकतं. पण दादांनी 20 तारीख दिली, याचा अर्थ त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन आहे. माझ्या समाजाला एक लक्षात ठेवा, आताताईपणा करून, उतावळेपणा करून आणि घाईघाई घेतलेला निर्णय हा समाजाला घातक ठरू शकतो, हे दादांनी दुपारी जाहीर केलेलं आहे. त्यामुळं संयमाने, याच्या अगोदरही आरक्षण दिलं होतं, ते टिकलं नाही, म्हणून टिकणारं आणि एकदा का आरक्षण मिळालं त्याच्यावर कोणी स्टे आणू शकणार नाही अशा प्रकारचं आरक्षण आणि कायमस्वरूपी मिळणारं आरक्षण मनोजदादाला समाजाला मिळवून द्यायचं आहे. म्हणून 20 तारीख दादांनी डिक्लेअरसाठी केली. 23 तारीख सभा संपली बीडची. 23 ते 20 19पर्यंत तयारी करा. दादाने सांगितलं शेतीचे कामं आटपून घ्या, काय कामं पेंडिंग असतील, कामधंदे काय जे काय करायचे कामं आटपून घ्या. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मोहिमेवर जायच्या अगोदर पूर्वतयारी मावळे करायचे, शेतीचे कामं करू, जसं म्हणते सीमोल्लंघन म्हणतो, ते सीमोल्लंघन आम्हाला 20 तारखेला करायचं आहे. त्यामुळं दादांनी सांगितलेलं आहे तुमच्या पाठीमागचे सर्व कामं उद्योगधंदे उरकून घ्या आणि 20 तारीख आपल्याला निघायचं आहे. त्यामुळं ट्रॅक्टरमध्ये जेवणाचं सामान असेल, ज्याला जी ट्रॅक्टर, टेम्पो, आयशर, ट्रक जे काही दळणवळणाचं साहित्य आहे ते सोबत घेऊन, त्यामध्ये झोपण्याचं साहित्य असेल, जेवणाचं साहित्य असेल, गॅस सिलेंडर, पीठ, तेल, मीठ, मिरची सर्व आपलं घेऊन आपण कोणावर ओझं होणार नाही, कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही असं आपण वागायचं नाही. आपण आपली उपजीविकेचे साधनं जे आहेत ते आपण सोबत घेऊन जायचं आहे. आणि दादांनी या सरकारला स्पष्ट इशारा दिलेला आहे, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही. आणि आम्हाला दादावर विश्वास आहे, ते नेतृत्व, ते व्यक्तिमत्व आरक्षण मिळून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, गप्प बसणार नाही आणि माघारी तर फिरणारच नाही. नाही, दादांनी तारीख डिक्लेअर केलेलीच आहे. तारीख वाढवू आम्ही तिथं पोहोचणारच आहे ना. वादळ येणार, असं वादळ कोण थांबू शकतं का? वादळ तर येणारच. त्या तयारी सरकार लागलेलं आहे. आताच मी TV न्यूज पाहून आलो, कोरोनाचे मुंबईमध्ये 3 रुग्ण सापडले. अरे काय चाललं हे तुमचं? हे थांबवा तुम्ही. तुमचे कोरोना फिरोना, मला वाटतं कोरोना ज्यावेळेस आला, माझा मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह आहे, ती लिंक तुम्हाला नक्की शेअर करीन. त्यावेळेस मी अतिशय जबाबदारी स्टेटमेंट केलं होतं, या भारतामध्ये जर सगळ्यात मोठा घोटाळा कोणता गाजणार असेल तर तो कोरोना घोटाळा गाजणार आहे. आणि शेवटी आरोप प्रत्यारोप झालेच ना. यांनी ते घालायचे सूट, मास्क, घोटाळा केला सरकारने. कोरोना ही रोजगार हमी योजना होती सरकारची, निमी तुमची निमी आम्ही, म्हणजे रोजगार हमी.
निमी तुमची निमी आमची, म्हणजे रोजगार हमी. हे डॉक्टर असतील, सरकार असेल, हे मिळून यांनी मिलीभगत करून हे कोरोना यांनी आणला. 100% आरक्षणावर हे कोरोना आणताय सरकार. माझा स्पष्ट आरोप आहे, हे सरकार आंदोलन कोरोना असेल, जसं आपण म्हणाले ते संचारबंदी, ह्या येणं कारणाने हे आमच्या आंदोलनावर दडपशाही आणणार आहे. कन्नड तालुक्यातून मला फोन आला, पोलीसवाले आले ना, आम्हाला नोटीस देऊ लागली म्हणे का ट्रॅक्टर हे शेतीचा अवजार आहे, तुम्हाला आंदोलनमध्ये यायला चालणार नाही. ठीक आहे ना, ट्रॅक्टर हे शेतीचा अवजार आहे, हे तुम्हाला आंदोलन करता वापरायला चालणार नाही, पण त्याच्यामध्ये आम्ही झोपण्याचं साहित्य, खायला का ना टरबूज आम्हाला, ज्वारीची बाजरीची पोते, आता सगळं आता बघा ॲडव्हान्स झालं सगळं. पोर्टेबल गिरण्या पण आल्या. धान्याचे पोते जरी ट्रॅक्टरमध्ये धरून आले, आम्ही गिरणीमध्ये धान्य दळून खाऊन रस्त्याना जाते बी घेऊन जाणार, जाते पण राहतील ना. मग जुने दिवस आठवण म्हणजे सगळं आता हे सगळं बाहेर, आता पूर्ण इतिहास बाहेर मराठ्यांचा. आता काय हे बघा, आता मला सांगा, रस्त्यानं लाईट नसणार, म्हणजे रोडवर तर लाईट नसणार आहे, आम्ही काय रोडवर आग टाकू शकणार नाही. तो हायवे हाय टेन्शन तार असती, आगडी टाकणं पॉसिबल नाही आहे. मग आम्ही काय करणार, जाते खलबत्ता, पोर्टेबल गिरण्या, बॅटरीवरची गिरण्या, बॅटरीवरचे लाईट, ते पुणे दिवस ते जुनं ते सोनं ते आता पाहायला मिळणार आहे. कंदील, स्टोव, हे सगळं समाजाला पाहायला मिळणार. लाकडं, कांदे फोडणार, बुक्केने कांदे फोडून खाणार, बेसन भाकर, झुणका भाकर. चांगलं काम करायला अडथळे येत असतात, हां, पण एक लक्षात ठेवा, चांगलं काम करण्याच्या जेव्हा रस्त्यावर उतरतो ना, सर्वसामान्य माणूस, त्याच्या मग ताकद काय उभं राहते हे जरांगे पाटील दाखवून दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला अडू शकत नाही आणि आम्ही थांबणार नाही, मला तरी वाटत नाही, कारण आम्ही त्यांच्यासोबत आहे कंटिन्यू. पहिल्या दौऱ्यापासून पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, 5 टप्पे आतापर्यंत दौरे झालेले आहेत. पण आम्हाला असं काही दिसलं नाही की ते निर्णय स्वतः घेत आहे. प्रत्येक सभेत ते समाजाला विचारतात की हे करायचं का, ते करायचं का. आत्तापर्यंत असं घडलं नाही, कोणी विचारलं नाही, स्वतः निर्णय घेऊन टाकतात. परंतु मनोज जरांगे पाटील हे समाजाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. त्यामुळं तो निर्णय ते त्यांचा नाही, हा समाजाला विचारून घेतलेला निर्णय आहे. कारण बीडच्या सभेत मी होतो ना, बीडच्या सभेत दादांनी माईकवर विचारलं ना काय करायचं, ही तारीख ठेवायची का, असं करायचं का, तसं. लोकांनी एक हात नाही 2-2 हात वर करून अनुमोदन दिलेलं आहे आणि त्यात सगळं व्हिडिओ व्हायरल झालेले आहे. नाही, असं आम्हाला काही दिसलं नाही अजून आत्तापर्यंत. तुम्हाला वाटत नाही असं? नाही, असं नाही, अशी कुठली नाही, असं असू शकत नाही. कारण दादा आमच्याशी सुद्धा काही चर्चा करतात, असं करायचं का, आपण हा निर्णय घ्यायचा का, तर कसं करायचं, तर आम्ही ती चर्चा करतो ना. त्यामुळे ते एकटे निर्णय, हा निर्णय एकट्याचा नाही, दादाचं पण वाक्य आहे, त्यांनी समाजाला मायबाप मानलेलं आहे आणि ते समाजात शब्दाच्या पुढं नाही. आणि आपण त्या शिखरापर्यंत पोहोचून आता आपल्याला यश आपल्या हातात आहे, परंतु काही इंचाचं, मी जास्त असं म्हणणार नाही किलोमीटर आहे वगैरे, काही इंच यश आपल्या हातापासून दूर आहे. तर त्यासाठी आपल्याला दादा म्हणतील, दादाने जो वेळ दिलेला आहे त्या वेळेप्रमाणे आपल्याला वाट पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही 24 तारखेला जायला तयार होतो, आजही म्हटलं जायला तयार आहेत आणि 20 तारखेच्या नंतरही बी आम्ही जायला तयार आहेत. परंतु वेळ देणाऱ्यापेक्षा वेळ कोण मागतं याला जास्त महत्त्व येतं. आज राज्याचे मुख्यमंत्री असतील, सर्व मंत्रिमंडळ असेल किंवा नवे देशाचे पंतप्रधान असतील, या सर्वांचं लक्ष या सराटी अंतरवाली गावाकडे लागलेलं आहे. तिथं मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपाने आपल्याला एक मराठा योद्धा हा नशिबाने लाभलेला आहे. बघा, शंका घेणाऱ्याची कुवत तपासून त्याच्या शंकेला किंमत द्यायला पाहिजे. आज संपूर्ण मंत्रिमंडळ ज्यांच्या पायाशी विनंती करते, दादा आम्हाला टाईम वाढवून द्या, वेळ देणाऱ्यापेक्षा वेळ मागणारा कोण आहे याला जास्त किंमत आहे माझ्या मते. मी आज असं अभिमानानं सांगेन तुम्हाला, अरे 20 तारीखच काय, दादाने अजूनही 2 दिवस जर शिल्लक दिले असते हातात दादांचा मोठेपणा राहिला असता. जर कायद्याच्या चौकटीत जर आपल्याला आरक्षण हवंच असेल आणि देणाऱ्याला जर कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्यायचंच असेल तर कुठंतरी 2 शब्द मागं पुढं व्हायला काही हरकत नाही आणि ते दादाने तेच केलेलं आहे. तितक्या कालावधीत शासनाकडून झालेली ही कृती घडलेली नाही. आरक्षण आपल्याला देतील 100% असं वाटायचं की दादा आता आपल्याला ऐलान करतील. मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाने आपल्याला आरक्षण डिक्लेअर केलं. फटाकडे वाजवा, जल्लोष करा, आपोआपल्याच्यात हे करा, परंतु अशी कुठली घटना घडली नाही. आणि त्यानंतर कळलं आम्हाला अर्ध्या पाऊण तासाने की त्यांनी वेळ मागितला. पण त्यांनी असं सांगितलं वेळ मागणार नाही, याच्यानंतर आम्ही तुम्हाला वेळ मागणार नाही, या अटीवरती तो वेळ दिला गेला. ही त्यांची भूमिका योग्यच आहे,
कारण की वेळोवेळी सरकारने शिष्टमंडळ पाठवले, वेळोवेळी त्यांच्याशी चर्चा केली, तर त्या चर्चेमधून पॉझिटिव्ह संदेश येतो आहे. त्यामुळं वेळोवेळी वेळ दिलेला आहे. आणि ही जी 20 तारीख जी दिलेली आहे त्यांनी ती योग्यच आहे. कारण की 18 तारखेपर्यंत जमावबंदी आदेश दिलेला आहे मुंबईमध्ये. त्यामुळं 20 तारीख आपण मनोज भाऊंनी दिलेली आहे. बिलकुल नाही, शंका घेणारे हे सगळे हस्तक आहेत छगन भुजबळचे, त्यामुळं ते शंका घेणारच.